परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये चांगली चुरस असल्याचं दिसतंय। या निवडणुकीमध्ये महायुतीकडून सईद खान तर महाविकास आघाडीकडून विवेक नावंदर तर काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी अपक्ष आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। या निवडणुकीमध्ये नावंदर आणि देशमुख यांचे डिपॉझिट जप्त होणार असून महाविकास आघाडीचे मतदार सुद्धा महायुतीलाच मतदान करतील असा दावा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे। या ठिकाणी महायुतीचा उमेदवार हा निवडून येणार आहे। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे सर्व सोबत आहेत आणि मोठं मताधिक्य शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं आहे। आणि महाविकास आघाडीमध्ये तर पहिलीच बिघाडी झाली। त्याच्यामध्ये एक मला वाटते काहीतरी देशमुख उभे आहेत आणि एक नावंदर उभे आहेत। मला तरी असं वाटते की या दोघांचं सुद्धा डिपॉझिट त्या ठिकाणी राहणार नाही, हे मला खात्री आहे।